माझं नाव आहे सीमा शिरोळेकर. मी एक साधीसुधी गृहिणी आहे. घरातली सगळी कामं जबाबदारीने करते बघा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्वयंपाक करणे, वस्तू जागच्या जागी ठेवणे, ह्याला काय पाहिजे त्याला काय पाहिजे हे सगळं बघणे हे काम माझं. ओके, मी कोणाला काही कधीही नावं ठेवत नाही. अरे देवा, नाव ठेवण्यावरून आठवलं बघा, माझ्या सुनेचं नाव आहे कृतिका. तिचं हे नाव का ठेवलं हे अगदी सार्थ करते बरं का. ती खरं सांगते मी तुम्हाला. सकाळी उठल्यापासून ती काय करते, मम्मी हे करू, मम्मी ते करू, एवढंच विचारते. आता बघा, काल आमच्या घरात बागेमध्ये की नाही एक छानसा गुलाब आला. बाई गेल्या, स्वतःचा फोटो काढला आणि दिवसभर इंस्टाग्राम, फेसबुक ह्याच्यावरच आपलं चालू आहे. कृती करत होती ती. काय कृती, किती लाईक्स आले आहेत बघा ना मम्मी. लाईक्सच नाही, लोकांना काय माझी परवाच नाही. आता ही कृती करते ती दिवसभर. कृतिका. आता काय सांगू बघा, गेल्या आठवड्यामध्ये की नाही आमच्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा होती. बाईसाहेबांना सांगितलं, अगं बाई चांगला पारंपरिक वेश घाल आणि खाली बसायचं आहे, त्याच्यामुळे बसण्या उठण्यासाठी कम्फर्टेबल ड्रेस घाल. तर बाई आमच्या कॉर्ड्सचा सेट घालून आल्या. आता आमचे गुरुजी काय म्हणाले, त्यांना एक ओढणी द्या, ओढणी, म्हणजे कसं एक पदराचं काम होईल. गुरुजींनी माझ्याकडे बघितलं, मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं बघा. काय सांगायचं या इंग्लिश मिडियमच्या मुलींना. सांगते हो मी तुम्हाला, इंग्लिश मिडियमच्या मुलींना सुना करताना जरा विचारच करा. पण आता काय करणार, महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा ज्या आहेत ना त्या अगदी ओस पडायला लागल्यात, ओस. कसं करणार रे महाराष्ट्रा. मुलींना सांगितलं, मुलांना, की इंग्लिश मिडियमच्या मुलांशी नको, तर मराठी मिडियमच्या मुली आहेतच कुठे हो. हे विठ्ठला, तुझा महाराष्ट्र तूच जपून ठेव रे बाबा. मी काय बोलले सांगू नका बरं का कोणाला, नाही तर म्हणणार ही कटकट करणारी सासू आहे.